नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहतोय मॅथमॅटिकल लॉजिक त्यामधला एक्सरसाइज 1.1 1.2 आपण पूर्णपणे पाहिलेले आहे। इथे आपण पाहतोय एक्सरसाइज 1.3 त्यामधले प्रश्न दुसरा, प्रश्न पहिला व प्रश्न तिसरा आपण पूर्ण सॉल्व केले। तर इथे आज एक्सरसाइज 1.3 मधला शेवटचा प्रश्न पाहायचा आहे। शेवटचा प्रश्न आपला चौथा आहे, खूप सोपा आहे। जसा आपण प्रश्न तिसरा केलो त्याचप्रमाणे प्रश्न चौथा पण आहे। प्रश्न तिसरामध्ये आपण फक्त निगेशन केलोय, त्या कंपाऊंड स्टेटमेंटचा आपण निगेशन केलोय। इथे आपल्याला करायचं आहे कन्वर्स, इन्व्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह। पद्धत तीच आहे, निगेशनच्या ऐवजी फक्त आपल्याला इथे कन्वर्स, इन्व्हर्स, कॉन्ट्रापॉझिटिव्ह करायचं आहे। चला तर मग वेळ न गमावता पाहूयात आपल्या प्रश्नांना। प्रश्न चौथा आहे आपला, राइट द कन्वर्स, इन्व्हर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट। आपल्याला इथे खाली स्टेटमेंट दिलेले आहेत, हे कंपाऊंड स्टेटमेंट आहेत। दोन किंवा दोनपेक्षा अधिक स्टेटमेंट येतात त्यांना आपण कंपाऊंड स्टेटमेंट म्हणतो। आता इथे कंपाऊंड स्टेटमेंट आहेत। या कंपाऊंड जसं आपण निगेशनमध्ये पाहिलंय, कंपाऊंड स्टेटमेंटला आपण सर्वप्रथम पहिल्या स्टेटमेंटला पी ने व दुसऱ्या स्टेटमेंटला क्यू ने डिनोट केलोय। पुन्हा त्याला आपण सिम्बॉलिकली मध्ये लिहिलोय, सिम्बॉलिकली मध्ये लिहून त्याचं निगेशन केलोय आणि शेवटी आपण वर्डमध्ये लिहिलोय। त्याचप्रमाणे इथे पण कंपाऊंड स्टेटमेंट दिलेले आहेत। या कंपाऊंड स्टेटमेंटला आपल्याला पी व क्यू ने डिनोट करायचं आहे। पहिला स्टेटमेंट घ्यायचं, पी ने डिनोट करायचं, दुसरा स्टेटमेंट घ्या, क्यू ने डिनोट करा, पुन्हा त्याला सिम्बॉलिकली मध्ये लिहा। सिम्बॉलिकली मध्ये लिहिल्यानंतर आता इथे निगेशन नाही करायचं, इथे काय करायचं कन्वर्स, इन्व्हर्स, कॉन्ट्रापॉझिटिव्ह। लक्षात। चला पाहूयात आपण पहिला प्रश्न। पहिला प्रश्न आहे इफ x लेस दॅन y देन x स्क्वेअर लेस दॅन y स्क्वेअर x, y बिलॉंग्स टू R। बघा खूप सोपं आहे। सर्वप्रथम इथे दोन स्टेटमेंट आहेत, x लेस दॅन y, x स्क्वेअर लेस दॅन y स्क्वेअर। मग या दोन स्टेटमेंटला p व q ने डिनोट करूया। चला समजा लेट पहिला स्टेटमेंट पी ने डिनोट करूया, x लेस दॅन y, दुसरा स्टेटमेंट क्यू ने डिनोट करूया, x स्क्वेअर लेस दॅन y स्क्वेअर। ओके, आता करायचं याला सिम्बॉलिक फॉर्ममध्ये। या स्टेटमेंटला काय करणार आता सिम्बॉलिक फॉर्ममध्ये। इथे लिहिणार मी सिम्बॉलिक फॉर्म। सिम्बॉलिक फॉर्म इज, बघा सिम्बॉलिक फॉर्म काय येणार आहे इथे। बघा इथे स्टेटमेंट कोण्या कनेक्टिव्ह, लॉजिकल कनेक्टिव्हने जोडलेला आहे रे। इथे इफ देन ने जोडलेला आहे। इफ देन म्हणजे इम्प्लिकेशन, इथे काय आहे तो इम्प्लिकेशन। इफ देन म्हटल्यानंतर आपण काय घेणार इम्प्लिकेशन, म्हणजेच सिम्बॉलिकली कसं लिहिणार याला आपण पी इम्प्लाइज क्यू, बरोबर आहे। इफ देन म्हणलं की इम्प्लाइज घेणार, इफ अँड ओनली इफ म्हणलं की डबल इम्प्लाइज घेणार, बरोबर आहे। चला आपण लिहिलो आता सिम्बॉलिकली। आता इथे काय करणार आहे बेटा आपण, आता इथे निगेशन नाही करायचं, इथे काय करा म्हणले आता याला कन्वर्स, इन्व्हर्स, कॉन्ट्रापॉझिटिव्ह। मग आता याला काय करणार आपण सर्वप्रथम कन्वर्स करणार। मग लिहा नंबर 1 इट्स, याला कन्वर्स करायचं आपल्याला। मग इथे लिहा इट्स कन्वर्स इज, इट्स कन्वर्स इज, याचं कन्वर्स काय येणार मग रे बेटा, आपण कन्वर्स, इन्व्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह मागील लेक्चरमध्ये पाहिलंय। पी इम्प्लाइज क्यूचं कन्वर्स काय येते, पुन्हा पी इम्प्लाइज क्यूचं इन्व्हर्स, पी इम्प्लाइज क्यूचं कॉन्ट्रापॉझिटिव्ह आपण मागील लेक्चरमध्ये पाहिलंय। पाठ केला असेल तर ध्यानात राहील। मग पी इम्प्लाइज क्यूचं कन्वर्स काय येणार क्यू इम्प्लाइज पी, बरोबर आहे। क्यू इम्प्लाइज पी उलट येणार, क्यू इकडे पी इकडे, कन्वर्स आहे। आता बघा हे झालं, आपण याला आपण लिहिलो सिम्बॉलिकली मध्ये। आता याला काय करायचं रे वर्डमध्ये लिहायचं। आता बघा क्यू काय आहे रे इथे, क्यू आहे एक्स स्क्वेअर लेस दॅन वाय स्क्वेअर। मग लिहा इफ, इफला इफ ठेवा, क्यू काय रे एक्स स्क्वेअर लेस दॅन वाय स्क्वेअर। आता घ्या दॅन, घेतले देन, सॉरी देन। आता पी कुठे आहे रे इथे आहे, मग पी घ्या काय एक्स लेस दॅन वाय। बघा इथे इफ देन का घेतलं माहिती आहे का,
कारण इथे मध्ये इम्प्लाइज आहे, बरोबर आहे ना. इम्प्लाइज असल्यामुळे इफ देन घ्यावं लागेल. हे सिम्बॉलिक फॉर्म झालं, याला आपण वर्डमध्ये लिहिलो आहे. आलं लक्षात. आता हे झालं कन्व्हर्स. आता आहे दुसरं इनव्हर्स. आता काय याचंच आपल्याला इनव्हर्स करायचं आहे. इट्स इनव्हर्स इज. आता इनव्हर्स काय येणार आहे बेटा याचं, निगेशन ऑफ पी. काय येणार आहे, निगेशन ऑफ पी इम्प्लाइज निगेशन ऑफ क्यू. काय येणार आहे, निगेशन ऑफ पी इम्प्लाइज निगेशन ऑफ क्यू. खूप सोपं आहे. बघा आपण लिहिलूया आता सिम्बॉलिक फॉर्ममध्ये इनव्हर्स. याचा इनव्हर्स केलं, काय केलं रे, निगेशन पी इम्प्लाइज निगेशन क्यू. आता याला आपण कसं लिहिणार रे, वर्डमध्ये. इफ पी काय आहे रे इथे बघा, पी आहे एक्स लेस दॅन वाय. आता याच्यासमोर नॉट आहे, बरोबर आहे. पीच्या समोर काय आहे, नॉट. मग इथे नॉट एक रेंज द्या, झालं नॉट. किंवा यालाच आपण कसं लिहू शकतो रे, निगेशनला. आता इथे लेस दॅन आहे, मग इथे ग्रेटर दॅन लिहू शकतो, ग्रेटर दॅन इक्वल टू लिहू शकतो. आलं लक्षात. ग्रेटर दॅन इक्वल टू पण लिहू शकतो आणि ह्यालाच आपण वरून रेश पण मारू शकतो, कोणतंही घ्या चालेल. मग पुन्हा काय येणार रे, देन पुन्हा काय क्यू. काय रे, एक्स स्क्वेअर लेस दॅन वाय स्क्वेअर, बरोबर आहे. लेस दॅन वाय स्क्वेअर आहे. आता याला मी इथे सांगितलं लेस दॅन असल्यानंतर ग्रेटर दॅन इक्वल टू घेऊ शकता जेव्हा नॉट समोर येईल तेव्हा, बरोबर आहे. आणि यालाच आपण असं लिहू शकता, याच्यावर रेश पण मारू शकता. आलं लक्षात, कोणतंही लिहा. पुन्हा आता तिसरा आहे आपला कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. इट्स कॉन्ट्रा पॉझिटिव्ह इज. आता कॉन्ट्रा पॉझिटिव्ह काय येणार आहे बेटा, आपण लिहून दिलोय, सर्व लिहून दिलोय, ते पाठ करायला पाहिजे. आता पी इम्प्लाइज क्यूचा कॉन्ट्रा पॉझिटिव्ह काय येणार, निगेशन क्यू. हे उलट, हे क्यू इकडे येणार, पी तिकडे जाणार. इम्प्लाइज निगेशन क्यू, सॉरी पी, निगेशन क्यू इम्प्लाइज निगेशन पी. हे झालं कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. आता हे झालं आपलं सिम्बॉलिकली. आता लिहिणार वर्डमध्ये. इफ आता काय लिहिणार आहे, क्यू काय आहे आपल्याकडे, इथे आहे एक्स स्क्वेअर लेस दॅन वाय स्क्वेअर. आता इथे नॉट आहे म्हणजे याच्यावर आपण एक रेश मारणार. देन पुन्हा काय रे, पी एक्स लेस दॅन वाय, पुढे नॉट आहे मग याच्यावर रेश मारा, झालं संपलं. काय आहे का रे, काहीही नाही. एकदम सोपं आहे. मग आपण बघा कन्व्हर्स, इनव्हर्स आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्ह पण केले. हे झालं फायनल उत्तर. खूप सोपं आहे. चला तर मग हे वहीवर सर्वांनी उतरून घ्या. समोरचा प्रश्न पण असाच आहे, खूप सोपा आहे. प्रश्न पहा, समोरचा प्रश्न पण खूप सोपा आहे, याच प्रश्नासारखा आहे. इथे पण दोन स्टेटमेंट आलेले आहेत. पहिला स्टेटमेंट आहे व्होल्टेज इन्क्रीजेस, दुसरा स्टेटमेंट आहे करंट डिक्रीजेस, बरोबर आहे. चला मग आपण हे दोन स्टेटमेंट सर्वप्रथम पी व क्यू ने डिनोट करूयात. पुन्हा मग त्याला सिम्बॉलिकली फॉर्ममध्ये करूयात कन्वर्ट. पुन्हा मग त्याचं कन्व्हर्स, इनव्हर्स आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्ह करू. चला सर्वप्रथम आपण पी व क्यू ने दोन स्टेटमेंट डिनोट करू. लेट सपोज पी काय घेणार रे, व्होल्टेज इंक्रीजेस. पी घेणार व्होल्टेज इंक्रीजेस, बरोबर आहे. आणि दुसरा क्वेश्चन डिनोट करणार आहे क्यू ने, कोणतं स्टेटमेंट, करंट डिक्रीजेस. क्यू घ्या, करंट डिक्रीजेस. ओके. आता याला काय करणार आहे, सिम्बॉलिक फॉर्म मध्ये, बरोबर आहे. याला करणार मी सिम्बॉलिक फॉर्म. अच्छा सिम्बॉलिक फॉर्म काय येणार आहे, सिम्बॉलिक फॉर्म इज पी इम्प्लाइज क्यू, बरोबर आहे बेटा. पी इम्प्लाइज क्यू, कारण इथे इफ देन ने वाक्य जोडलेलं आहे, बरोबर आहे. इफ आणि देन ने वाक्य
जोडलेला आहे. इफ आणि देनने जोडल्यामुळे इथे यामध्ये लॉजिकल कनेक्टिव्ह इम्प्लाइज येणार. बरोबर आहे. पुन्हा काय येणार रे याचं आता करायचं याचं कन्व्हर्स, इनव्हर्स आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. बरोबर आहे. लिहा नंबर एक काय करणार रे कॉन्ट्रा पॉझिटिव्ह आपला आहे कन्व्हर्स आहे. मग नंबर 1 कन्व्हर्स करूया. इट्स कन्व्हर्स इज काय येणार आहे बेटा याचं कन्व्हर्स क्यू इम्प्लाइज पी. बरोबर आहे. कन्व्हर्स काय क्यू इम्प्लाइज पी. क्यू काय रे आपलं बघा करंट डिक्रीजेस. लिहा मग इफ करंट डिक्रीजेस इफ देन आपल्याला प्रत्येक वाक्यामध्ये घ्यावं लागेल कारण लॉजिकल कनेक्टिव्ह इथे इम्प्लाइज आहे म्हणून. करंट डिक्रीजेस then voltage increases. ओके. पुढे नंबर 2 घ्या. नंबर 2 काय इनव्हर्स. इट्स इनव्हर्स काय येणार आहे निगेशन P implies negation Q. ओके. निगेशन P implies negation Q. चला इफ घ्या सर्वप्रथम. इफ P काय रे बघा व्होल्टेज इंक्रीजेस म्हणजे व्होल्टेज डज नॉट इंक्रीजेस. इथे निगेशन असल्यामुळे आपल्याला आता नॉट घ्यावं लागेल. बरोबर आहे ना. आणि इथे एकही सहाय्यकारी क्रियापद नाही म्हणून आपल्याला सहाय्यकारी क्रियापद डज घ्यावं लागेल. डज का घेणार आपण कारण इथे बघा यस आलंय म्हणून अगोदर काय घेणार आपण डज घेणार म्हणजे इथले यस कटून जाईल. चला व्होल्टेज डू केव्हा घ्यायचं रे जर इथे जर यस नाही आला असतं तर आपण डू घेतलो असतो. आलं लक्षात. इफ व्होल्टेज डज नॉट आता घ्या काय घेणार इंक्रीजेस. आता इथे यस घ्यायचं नाही सरळ सरळ इंक्रीज घ्या. झालं हे पी झालं. आता क्यू काय रे आता इथे देन टाका. पुन्हा आता क्यू काय रे करंट डिक्रीजेस परंतु इथे नॉट आहे. आता याच्यामध्ये आपल्याला नॉट टाकायचं आहे. नॉट टाकायचं असेल तर बघा इथे सहाय्यकारी क्रियापद काही नाही म्हणून आपण डज घेऊया सहाय्यकारी क्रियापद आणि नॉट टाकूया. आलं लक्षात. देन करंट डज नॉट डिक्रीजेस नाही आता डिक्रीज घेणार. ओके डिक्रीज. पुन्हा नंबर 3 आहे लास्टचं कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. इट्स कॉन्ट्रा पॉझिटिव्ह काय येणार रे निगेशन ऑफ क्यू इम्प्लाइज निगेशन ऑफ पी येणार. बरोबर आहे. कॉन्ट्रा पॉझिटिव्ह बघा क्यू काय रे बेटा क्यू करंट डिक्रीजेस आहे पुन्हा त्याच्यामध्ये आपल्याला नॉट टाकायचं आहे. लिहा मग इफ आता काय नाही हे उलटं लिहायचं आहे. कॉन्ट्रा पॉझिटिव्हमध्ये जे असते ना इनव्हर्सचं सगळं उलटं लिहायचं आहे बाकी काही नाही. इनव्हर्सचं जे उत्तर आलंय ते इथे कॉन्ट्रा पॉझिटिव्हमध्ये उलटं लिहून टाकायचं. बघा निगेशन क्यू इथे आहे देनच्या नंतर मग आता हे निगेशन क्यू इथे लिहून टाका. करंट इथे बघा काय आलंय डज नॉट डिक्रीज पुन्हा देन हे आता इथे लिहून टाका कारण पी आहे ना हे. चला व्होल्टेज डज नॉट इन्क्रीज. ओके. किती सोपं आहे रे. काहीतरी आहे का अवघड काहीही नाही. सर्वप्रथम कंपाऊंड स्टेटमेंट आहे का बघणार जर असेल तर पी व क्यू ने डिनोट करणार त्याला सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहिणार पुन्हा सिम्बॉलिक फॉर्मला कन्व्हर्स इनव्हर्स आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्ह लिहिणार. लक्षात. खूप सोपं आहे काही अवघड नाही. समोरचे आपण प्रश्न पाहूयात राहिलेले 2 याच्यामध्ये एकूण 4 प्रश्न आहेत. आपण 2 पाहिले समोरचे प्रश्न आपण 2 पाहूयात. चला हे लिहून घ्या.